सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। आज तातडीनं सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेतली। तसेच गेले 11 तास नसलेली वीज ही पुन्हा पूर्ववत करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या। तसेच महाराष्ट्र शासन आणि कर्नाटक सरकार यांचं अलमट्टी पाण्याच्या विसर्गासंदर्भात चर्चा सुरू असल्याचं पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी एनडीटीव्ही मराठीला बोलताना दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं आहे। दादा काय सांगाल नेमकं काय झालं ते? रात्री उशिरापासून आणि पहाटेपासून सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्याच तालुक्यात मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण वाढलं। रेड अलर्ट पावसाचा हवामान खात्यानं सातारा जिल्ह्याला दिला आणि काही ठिकाणी जे छोटे पूल होते, फरशी पूल, त्याच्यावरनं पाणी वाहिले। काही ठिकाणी रस्त्यावरती दरडी कोसळल्यामुळं रस्ता बंद झालाय। काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात काही लोकांना घरातनं स्थलांतर करावं लागले। तर या बाबतीत सकाळी 8 वाजताच माननीय मुख्यमंत्र्यांचा मला फोन झाला की या बाबतीत उपाययोजना तुम्ही प्रत्येक पालकमंत्र्यांनी करा। मी लवकर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलो, सगळ्या अधिकाऱ्यांना बोललो, जे अधिकारी फील्डवर आहेत त्यांच्याशी व्हीसीवरती बोललो आणि जिथं पुलावरनं पाणी गेलंय तिथं आपण बॅरिकेटिंग लावून पोलीस स्टाफ डिप्लॉय करून वाहतूक पूर्ण बंद केलेली आहे आणि ज्या भागात पलीकडच्या बाजूने अलीकडे येण्याला पुलावरनं पाणी असल्यामुळे येता येत नाही तिथं संपर्क पर्यायी मार्गाने करण्याच्या सूचना पोलीस आणि महसूल प्रशासनाला दिलेल्या आहेत। अधिक जे आमचे स्थानिक कार्यकर्ते आहेत त्यांनाही सांगून त्या ठिकाणी कुठं ब्लँकेट पोचवायचीत का, कुठं काय धान्याची व्यवस्था करायची का, या सुद्धा सूचना आपण या ठिकाणी दिल्यात। सगळ्यात महत्त्वाचं लाईट खंडित झाली 2-3 महत्त्वाच्या ठिकाणी। वारंही होतं पावसाबरोबर आणि झाडं आणि झाडांच्या फांद्या कोसळल्यामुळं लाईट खंडित झालेली आहे। जवळपास 10-11 तास झाली लाईट नाही। तर मी अधिकारी सगळे आमचे फील्डवर पाठवलेत। शेजारच्या जिल्ह्यातनं MSCBची टीम बोलवा असं सुद्धा मी आज अधीक्षक अभियंत्यांना सांगितले। शेजारच्या जिल्ह्यातल्या टीम सुद्धा आपण बोलवल्यात। तातडीनं लाईट संध्याकाळच्या आत रिस्टोर करायची सुद्धा सूचना आपण दिलेल्या आहेत। आपण तिथले आहात, पाटणमधले आहात, तर त्याचा इम्पॅक्ट थेट सांगली कोल्हापूरपर्यंत जातो आणि आता अलमट्टीचं जे पाणी आहे ते सोडण्यासाठी साधारण 3 लाख क्युसेक्सची मागणी केली जाते, ती होत नाहीये। तर आपलं राज्य शासन म्हणून आपण कर्नाटक सरकारबरोबर काय बोलतोय का? कारण का त्याचा इम्पॅक्ट कोल्हापूर, सांगली, सातारावर होऊ शकतो। आपले जलसंपदा मंत्री आणि आपले राज्याचे माननीय मुख्यमंत्री, आपले जलसंपदा मंत्री कर्नाटक सरकारचे जलसंपदा मंत्र्यांशी बोलतायत आणि आपले माननीय मुख्यमंत्री हे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोलतायत। किमान 2 लाख ते 3 लाख क्युसेक्स पाणी त्यांनी सोडावं अशा पद्धतीची विनंती आपण त्यांना केलेली आहे। त्यांना एक वाटते की हे आत्ता जर पाणी त्यांनी सोडलं आणि त्यांना पुढं पाणी नाही मिळालं त्यांचं धरण भरायला, तर त्यांना आजच माननीय मुख्यमंत्र्यांना मी साताराचा आढावा देताना सांगितलेलं आहे की कोयना धरणामध्ये आज जवळपास 77 TMC पाणी आहे। जाऊन दादा काय सांगाल नेमकं काय झालं ते? रात्री उशिरापासून आणि पहाटेपासून सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्याच तालुक्यात मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण वाढलं। रेड अलर्ट पावसाचा हवामान खात्यानं सातारा जिल्ह्याला दिला आणि काही ठिकाणी जे छोटे पूल होते, फरशी पूल, त्याच्यावरनं पाणी वाहिले। काही ठिकाणी रस्त्यावरती दरडी कोसळल्यामुळं रस्ता बंद झालाय। काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात काही लोकांना घरातनं स्थलांतर करावं लागले। तर या बाबतीत सकाळी 8 वाजताच माननीय मुख्यमंत्र्यांचा मला फोन झाला की या बाबतीत उपाययोजना तुम्ही प्रत्येक पालकमंत्र्यांनी करा। मी